खूप दिवसांनी कारल्याची भाजी मी बनवली डब्याला. तर मसाल्यामधली कारल्याची भाजी बनवली. त्यानंतर मला माझं दिवाबत्तीचं काम राहिलेलं होतं, तर दिवाबत्ती करून घेतली साध्या सिंपल पद्धतीने. त्यानंतर मला नाश्त्यामध्ये पोहे बनवायचे होते. तर दररोज माझा नाश्ता नसतो, कधी वाटलंच मनाला तर करायचा असतो. तर इथे मी झटपट असे पोहे बनवून घेतले आणि पोह्यांचा नाश्ता करून घेतला. त्यानंतर स्वयंपाक वगैरे करायचा होता. स्वयंपाक वगैरे करून झाल्यानंतर काम आवरलं. त्यानंतर मला हेअर पॅक बनवायचा होता केसांसाठी लावायला. तर इथे मी ताजी अशी कोरफड आणलेली होती. त्यानंतर इथे एका काचेच्या जारमध्ये मी 4 प्रकारच्या पावडर मिक्स करून ठेवल्या होत्या. त्यामध्ये आवळा पावडर असेल, जास्वंदीची पावडर असेल, रिठा पावडर आणि भृंगराज पावडर अशा प्रकारचे पावडर मी ऑनलाईन मागवले होते. तर ते छान असे मिक्स करून ठेवल्या होत्या. तर इथे हेअर पॅक बनवण्यासाठी 2 चमचे पावडर घेतली. त्यामध्ये मिक्सरला फिरवून घेतलेलं कोरफडीचा गर त्यामध्ये मिक्स केला आणि आता ते केसांना लावून घ्यायचं होतं. तर म्हटलं चला आता थोडं कामं उरकले होते तर लावून घेते. तर चला आजचा मिनी व्लॉग कसा वाटला तो आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत सगळ्यांना बाय.